महानगरपालिकेने शहरातील 80% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले असून साफसफाईचे काम सुरूही झालेले नाहीत, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे। पक्षाच्या म्हणण्यानुसार मोती नाला, सुशी नाला, हरगया नाला, भरतनगर, तुळशीराम नगर, प्रोफेसर कॉलनी, जीटीपी परिसर, सिंचन भवनामागील नाला, मिलचा नाला तसेच सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील नाल्यांची स्थिती अद्यापही जैसे थे असून त्या ठिकाणी प्रभावी नालेसफाई झाल्याचे कोणतेही चित्र दिसून येत नाही। विशेषतः भरतनगर परिसरातील नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा दावा करत यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नकाणे रोड आणि वाडीभोकर कॉलनी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे। महापालिका आयुक्तांनी कार्यालयात बसून केवळ ऑनलाईन बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष शहरात येऊन पाहणी करावी, असे खुले आवाहन देत शिवसेना उभाठाने आमच्यासोबत या, आम्ही तुम्हाला नालेसफाईचा खरा कारनामा दाखवतो, अशी भूमिका मांडली। या पाहणीवेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, निंबा मराठे, प्रशांत ठाकूर, प्रभादेवी परदेशी, जयश्री वानखेडे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, निलेश कांजरेकर, मुन्ना पठाण, इश्तियाक अन्सारी, राजू पाटील, तेजस सपकाळ आणि गुलाब धोबी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।